पाहायला मिळते. क्वार्टर फायनलची मॅच 6 ओव्हरची मॅच असेल. चला फिल्डिंग टीम स्पीडअप ठेवा. युनिट 4C मैदानामध्ये उतरायचं आहे. युनिट 4C चला मैदानामध्ये उतरायचं आहे. युनिट 4A आणि युनिट 4B दोन्ही टीमने मात्र प्रवेश केलेला आहे सेमीफायनल मध्ये. अभिनंदन. आणि आता मला वाटते त्यांच्या दोघांच्या मध्ये सेमीफायनल आहे. हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो 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 माइक चेक. हॅलो 1 2 3 माइक चेक. हॅलो हॅलो. हे आदरणीय सन्माननीय दशपुत्रे साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. आपण या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. आणि यस मदन कुमार सरांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आइए या सर. मदन कुमार सरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर या. यहाँ से अच्छा नजारा है, ऊपर आके बैठिए. दशपुत्रे साहेबांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आमचे पाहुणे म्हणजेच आमचे साहेब उपस्थित झालेले आहेत मॅच पाहण्यासाठी. चला फिल्डिंग टीम थोडं स्पीडअप करा ना. युनिट 4C 9:30चा टायमिंग होता, आता 10 वाजून गेलेले आहेत. यस सकाळच्या सत्रामध्ये कॅरम स्पर्धा आणि बुद्धिबळ स्पर्धा देखील सुरुवात झालेली आहे. आणि त्या खेळाडूंना देखील ऑल द बेस्ट शुभेच्छा देऊया. चांगले खेळा आणि जिंका. परंतु एक चांगली गोष्ट या स्पर्धेची पाहायला मिळते की सकाळच्या सत्रामध्ये भले काही काहींची मॅच उशिरा देखील आहे तरी मात्र उपस्थित झालेला आहे तिकडे आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. आणि ही चांगली गोष्ट आपण पाहू शकतात. आरती प्रीमियर लीगची एक एकजुटता पाहून आश्चर्य होते. अगदी आपण पाहू शकतात क्रिकेटची स्पर्धा आहे, कोणीही जिंको परंतु इकडे आनंद सर्वांना होतो चांगला खेळ केल्यानंतर. महिला वर्ग देखील उपस्थित झालेले आहेत. महिला वर्गाचं देखील सहर्ष स्वागत आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतात आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी मात्र इकडे महिला वर्ग उपस्थित आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. लहान मुलाला विनंती आपण बाउंड्री लाईन पासून लांब राहा कारण की कडक बॉल आहे, आपल्या चुकून लागलं तर दुखापत होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. दोन्ही टीमला विनंती एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. खास करून युनिट 4 तुमच्या इकडे जवळजवळ 100 प्लेयर आहेत परंतु तुमचा एक्स्ट्रा प्लेयर नाही येत कोणी. आणि स्पॅक डिव्हिजन आपणही पाठवा एक्स्ट्रा प्लेयर. साहिल टेंबुलकर आणि त्याच्या जोडीला प्रदीप आलेला गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइकला साहिल टेंबुलकर आहे. नो स्ट्राइकचा फलंदाज नाव कळेल जोपर्यंत बाबू येईल आपल्याकडे.
प्रशांत आहे. या टीमचे मेंटोर आहेत बाबू. अगदी कशी टीम घडवायची, काय प्लॅनिंग करायची, कोणाला उतरवायचं, कोणाला बॉलिंग द्यायची, कोणाला टीममध्ये ठेवायचं, कोणाला बाहेर बसवायचं, हे सर्व बाबूच्या हातामध्ये आहे. पहिलाच बॉल अपील लाऊड आहे. पंच सांगतात वाईट बॉल. वाईट वाचवण्याचा प्रयत्न केला होता कीपरने आणि बॉलरने. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही आणि चेंडू जातोय डाऊन द लेग साईड. पहिली धाव धावपलकावर लागली जाते. पॉवर प्लेच्या 2 नंबर महत्त्वपूर्ण असतील. आतापर्यंत बघायला गेलं तर एक मॅच खेळून पुढे आलेली टीम स्पॅक डिव्हिजन ए आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये साहिलने खूप चांगली बॅटिंग केली आणि पुन्हा एकदा त्याच लयमध्ये दिसतोय. पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर दाखवत असताना पहिल्याच बॉलवर क्रॉस बॅटेड 4 एसडीचे मास्टर बजाव. पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर मात्र 4. स्कोरबोर्ड 5. दुसरा बॉल तयार. दुसरा बॉलवर कडक प्रहार. इवन बेटर. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 षटकार. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11 बजाव. केली जिथे मात्र एक हाफ चान्स आला होता. एक चांगला प्रयत्न केला परंतु कॅच कॅरी करू शकला नाही. पुण्यात तयार. शॉर्ट बॉलला या वेसपटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन रिजनला एक धाव मात्र नक्की मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13. स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळत आहे चेंडू झाले 4. पॉवर प्लेचा षटक. पहिली मॅच आजच्या दिवसातली आणि क्वार्टर फायनलची 4थी मॅच आहे. हा देखील थोडा शॉर्ट बॉल होता. बॅटवर प्रॉपर टायमिंग नाही झालं. डीप स्क्वेअर लेगला मात्र चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न. चांगली कॉलिंग. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 15 स्कोर कार्डवर चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा बॉल बाकी आहे. प्रत्येक चेंडूवर 3 ची सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा हा खेळ आहे जिथे आपण बघू शकता जेव्हा मोठा हिट नाही येत तेव्हा तुम्हाला सिंगल डबलवर देखील भार देणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे समोरच्या टीमवर प्रेशर पडतं. गोलंदाजावर देखील प्रेशर पडतं. आडव्या बॅटीने फटका फसलाय. उंच गेलाय आणि 38 सर्कल मध्ये कॅच ड्रॉप झालाय. अगदी मात्र तुम्हाला संधी मिळते. सोपा कॅच ड्रॉप. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या 16. देऊया संधी डीजे मास्टरला. पुन्हा एकदा येऊया. फसला होता. कॅच उडाला. बराच काळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकाने जज केलं परंतु अंतिम क्षणाला कॅच कॅरी करता आला नाही आणि जमिनीला बॉल दान केला जातोय. जयेश पाटील नवीन बॉलर. आसनगावचा पहिलाच बॉल. उंच फटका आणि लांब देखील षटकार. 6 धावा. एसडीचे मास्टर बजाव. साहिल तेंबुलकर ऑन फायर. सुपर मात्र फलंदाजी. 1 चौकार 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. पहिला बॉलला पाठवलंय 6 धावेसाठी. यावेळेस मात्र चांगला बॉल थोडा दूर ठेवला जातोय. टप्पा जर बघितला तर थोडा मागे. बॅटच्या रडारमध्ये नाही दिला यावेळेस आणि
स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल डॉट. आजच्या दिवसातली पहिली मॅच, क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. जो संघ विजय होईल तो सेमी फायनल मध्ये जाईल. यावेळेस मात्र सुपर स्ट्रोक आहे, उंच गेलाय, लांब देखील आहे. षटकार, दुसरा षटकार होतोय आताच्या ओव्हर. सहाने स्कोरबोर्डचा विचार केला तर 28-28 धावा धावपलकावर आहे. खूप चांगली खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये साहिल टेंबुलकर पुन्हा एकदा आणखीन ओव्हर पिच बॉलला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक कॅच केलं, परंतु यावेळेस पाय जो आहे बाउंड्री लाईनच्या पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. स्कोरबोर्ड 34. ते आई एकविरेचं गाणं वाजते. नवसाला पावणारी, दुःख्याला धावून येणारी एकविरा माऊली. आणि इकडे काय बॅटिंग होत आहे. बॉलची पिसे काढण्याची कामं सुरू आहेत. यावेळेस मात्र खराब किपिंग बीट केलं होतं फलंदाजाला. कीपर मात्र इकडे बीट होतोय. चेंडू चाललाय यावेळेस फायनल रिझनला. 2 धावा मिळतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल बाईच्या रूपात. या 2 धावा. स्कोरबोर्ड 36. 36 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. चेंडू आतापर्यंत झालेले ते म्हणजेच 5. शेवटचा बॉल, दुसरी ओव्हर पॉवर प्लेची. 36 धावा धावपलकावर. आतापर्यंत जर बघायला गेलं तर साहिलच खेळलेला आहे. प्रशांत एक बॉल मात्र खेळतोय आणि फटका फसला. यावेळेस कॅच होईल का? पहिला झटका साहिल बॅक टू डगआउट. 36 धावेवर मात्र पहिला झटका लागतोय. 2 ओव्हर नंतर 36. सुस्वागतम आलेल्या सर्व क्रीडाप्रेमी क्रीडा रसिक खेळाडूंचं मनपूर्वक आरती फार्मा लॅब्स लिमिटेड तारापूर यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आलेले आपले आदरणीय मनोज सर, मदन सर, आलेले सर्व व्यवस्थापकीय वर्ग व सर्व क्रीडाप्रेमी क्रीडा खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील मॅच कडे वळूया. 2 ओव्हर आणि 36 धावा. एक गडी बाद. मोठा झटका लागतोय. इकडे मात्र 32 धावेवर साहिल टेंबुलकर बाद होतोय. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. पॉवर प्ले मध्ये 18च्या सरासरीने धावा बनवल्यात. आता मात्र नवीन बॅट्समन डाव्या हाताचा मैदानाच्या आतमध्ये येतोय, मानस. गोलंदाज प्रदीप वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रदीप प्रजापती. गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला प्रशांत, नो स्ट्राईकला मानस. 36 धावा धावपलकावर. 2 ओव्हर नंतर तिसरं षटक तयार. गोलंदाज चांगला बॉल आहे, अपील केला आणि पंचांचा बोटवर LBW. यावेळेस मात्र लेग बिफोर विकेट. एसडीचे मास्टर बजाव.
नवीन बॅट्समन भूपेश. आणि इकडे काय होतंय, बॅक टू बॅक विकेट. क्या बात आहे, कम बॅक करून दिले टीमला. 2 सलग झटके दिलेत. मागच्या बॉलवर प्रशांत आउट, तर या बॉलवर भूपेश आउट. यस डीजे. गोलंदाज आणि इकडे काय बॉल हाताळलाय, स्टंपवरून अगदी चेंडू निघून गेलाय. काय गोलंदाजी होत असताना यावेळेस आपण पाहू शकतात गोलंदाज मिस्टर प्रदीप. प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे आपण पाहू शकता गोलंदाजी धारदार होत असताना आता मात्र एज लागले. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र सिंगल पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते धावा झाल्यात 37. म्हणजे ही पहिली धाव आताच्या ओव्हरमध्ये आलेली आहे, जिथे चेंडू फेकून झाले 4 सलग 2 बॉल 2 विकेट. त्याच्यानंतर डॉट बॉल आणि यावेळेस चौथा बॉल सिंगल. स्कोर 37. 2 ओव्हर 36 होते, आता 1 आलंय. 36 होते 2 ओव्हर. तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आहे कॉम्बॉक्स मध्ये, टेन्शन घेऊ नका. अगदी एक्स्ट्रा प्लेअर तुमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा मात्र पायावर चेंडू आदळते. अपील लाऊड केली जाते, परंतु आपण पाहू शकतात पंच सांगतायत ऑप्शनच्या बाहेर आहे आणि इथून मात्र लक्ष दिलं जातं. 5 बॉल फेकून झाले. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक जर बघायला गेलं तर 3रा आहे. काय गोलंदाजी आता हाताळलंय गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, जिथे आपण बघू शकतात सुरुवात चांगली झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा पाहायला मिळाल्या. 2 ओव्हर 18च्या सरासरीने 36. मंकट विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता. हुलपट्टी देत असताना फलंदाज थोडं सावध राहणं गरजेचं आहे. यावेळेस फटका फसला. 3रा झटका लागेल का. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकला. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील आणि 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला ना तर धावसंख्या 3 ओव्हर नंतर 39 स्कोर कार्डवर. 18ची सरासरी थोडी 13 वर आणलेली आहे. चांगली गोलंदाजी प्रदीप यांची. कमांडीचे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर हिमांशू. अगदी सुमधुर संगीत वाजलं जाते. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. देवते देव महादेवचा गाणं एखादा वाजवा डीजे मास्टर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार मिस्टर भूराज.
पहिला बॉल राईट मोर द विकेट. शॉर्ट बॉलला सुरेख फटका खेळला अगदी गोलंदाज डोक्यावरून. लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक आहे टीमचा कॅप्टन. आणि काय फिल्डिंग आहे, काय थ्रो आहे यावेळेस आपण बघू शकता. चपळाई मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कडून एक धाव. प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षक टीमचा कर्णधार. एक जो एक डावा मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग प्लॅन थोडी बदलली जाईल. आपण पाहू शकता स्ट्रॉंग झोनला मात्र कव्हर केलं जात आहे. जिथे मात्र फलंदाज जाण्याचा प्रयत्न नेहमीच करतो म्हणजे ती लेग साईड थोडी मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया गोलंदाजी कशी असणार. चांगला टप्पा आहे, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र टप्पा पडल्यावर चेंडू थोडा खाली देखील राहिला आणि स्विंग देखील पाहायला मिळते. अगदी युवा खेळाडू आपण पाहू शकतात संघामधला पाहायला मिळतोय गोलंदाज भुराज. शॉर्ट बॉल होता, फटका प्रॉपर टायमिंग झाला नाही. बॅटच्या मधोमध नाही आला. एकदम मात्र नक्कीच पाहायला मिळते सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 41 स्कोर कार्डवर. चेंडू फेकून झाले 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चौथी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारी पहिली सेमीफायनल युनिट 4A वर्सेस युनिट 4B या दोन टीम दरम्यान. पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार युनिट 4A वर्सेस युनिट 4B. दोन भाऊ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा मात्र फटका सजवलाय ऑन साइडला क्रॉस बॅटेडच. परंतु इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाही झालाय. बॅटच्या खालच्या टोकाला लागतोय आणि एक धाव पूर्ण केली. इथे मात्र रीड करावा लागेल फलंदाजाला गोलंदाजाला. आणि इथे आपण बघू शकतात रीड करून तुमचे मात्र फुटवर्क आणि त्यानंतर मात्र सजवलेला फटका बॅटवर घेण्याची पद्धत ही देखील मात्र थोडी बदलावी लागेल. क्रॉस बॅटेड फटके हर वेळेस तुमचे यशस्वी नाही होणार. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. बॅटच्या मधोमध बॉल घ्यावा लागेल. पुन्हा एकदा मात्र बॅटच्या मधोमध नाही आलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे कारण की त्यांना देखील माहिती आहे की कोणता फलंदाज काय करतोय. त्यानुसार मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय. एक चांगलं षटक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फलंदाजाचा बोलबाला तर पुढच्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजाचा बोलबाला पलटवार झालाय. इथे बघायला गेलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हे तुम्हाला पाहायला मिळणार. वार पलटवार. गुड बॉल चांगली गोलंदाजी. एज लागले, कॅच कॅरी केलाय. झटका लागलाय तिसरा बॅटिंग टीमला. बॅक टू डगआउट. 4 ओव्हर नंतर स्कोर कार्डचा विचार केला. स्कोर कार्ड 43.
पहिलाच बॉल पुन्हा एकदा मात्र पायावर चेंडू लागलाय अपील झालंय पंच सांगतायत ऑफसाईडच्या बाहेर आहे डॉट बॉल येतोय क्या बात आहे सुरेख गोलंदाजी होत असताना अचानक मात्र ऊर्जा संचारित झाली आहे फिल्डिंग टीम मध्ये आणि जेव्हा ऊर्जा संचारित होते तेव्हा कॉन्फिडन्स लेवल देखील वाढतो अगदी कॉन्फिडन्सला बूस्ट करण्याचं काम करताय तिकडे पुन्हा एकदा मात्र चेंडू स्टंपच्या वरून लीगल डिलिव्हरी डॉट बॉल माणस थोडा करतोय नाराज डाव्या हाताचा फलंदाज थोडा स्ट्रगल करतोय संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि फळीचं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतंय ना तकलीफ ना संघर्ष तो क्या मजा है जीने में बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में इकडे आपण पाहू शकतात सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली मॅच पाहायला मिळेल हे आश्वासन दिलेलं आहे फील्डिंग टीमच्या कॅप्टनने प्रफुल्लने आणि त्यांचे खेळाडू सांगतायत हमारे कप्तान ने अगर कहा है तो हम उसे नाराज नहीं करेंगे 1983 ला एकटा कॅप्टन होता कपिल देव निकुंज ज्याला विश्वास होता की मी वर्ल्ड कप जिंकणार आणि बल्ल्या टीमला मात्र त्या वर्ल्ड कप मध्ये दोनदा पराभूत केलं अ ग्रेट वेस्ट इंडिज टीम जिला मात्र कोणी हरवलं नव्हतं वर्ल्ड कप मध्ये सुरुवातीला भारताने हरवलं आणि फायनलला देखील भारताने हरवलं आणि विश्वचषकावर आपलं नाव करलं एक धाव आले बाई लेग बाईच्या रूपातच आहे कॉन्फिडन्स या धावेने नाही मिळणार सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला 44 स्कोर कार्डवर 44 धनराज बडे हिट केले जाणे जाते चेंडूला बाहेर पाठवण्याचं काम नेहमीच करतात या टीमचा आंध्र रसल आहे बघूया पोलाड आहे जिथे आपण बघू शकतात ही बॅटिंग होईल का पोलाडचा विषय आला जोपर्यंत IPL खेळला फक्त एकाच फ्रँचायझी कडून खेळला मुंबई इंडियन्स आणि काय गोलंदाजी टाळ्या जोरदार होऊन जाऊन या गोलंदाजासाठी अप्रतिम गोलंदाज विलास हमें कुछ बात हम है कुछ खास इसीलिए तो गेंद थमाई हमें कैप्टन ने 5वीं ओव्हर में डेथ ओव्हर में क्या गेंदबाजी सुपर बॉल सिंगल इथून मिळणार लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे एक धाव आणि दुसऱ्याचा ओ अंडराम थ्रो आणि दोन धावा भले दोन धावा आलेले आहेत आणि दोन धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल परंतु विलासची ओव्हर आवडली असेल टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत प्रेक्षकांनो सुपर गोलंदाजी एसडीचे मास्टर बजाव लेकिन इस टूर्नामेंट का डॉन कौन बनेगा निशान पाटील सर अगदी लक्ष देऊन आहेत सुरुवात अशी झाली होती बुलेट ट्रेन पेक्षा फास्ट धावली होती आता मालगाडी झालेली आहे पुढच्या 3 ओव्हरचा विचार केला तर मागच्या ओव्हरमध्ये फक्त 3 मला तर वाटते पुन्हा एकदा आलेले आहेत धावा आणि गोलंदाज ज्याने 4 धावा खर्च केल्या होत्या बुरज आपल्याला पाहायला मिळते पोलार्डचा विषय होता अगदी IPL मध्ये मुंबई इंडियन कडूनच खेळला तो आणि जेव्हा मात्र बोलीमध्ये सोल्ड व्हायचा विचार केला जेव्हा मुंबई इंडियन्सने सोडण्याचा विचार केला तेव्हा मात्र कायरन पोलार्डने देखील सांगितलं की मी IPL सोडतोय कारण की मी मुंबई इंडियन्सच्या अगेन्स्ट खेळू शकणार नाही त्यामुळे मात्र त्याने IPL सोडून दिली यावेळेस फटका सजवलाय आता मात्र गॅप मध्ये वन बाउन्स सीमा पार येतोय 4 चौकार एसडीचे मास्टर थोडी लाईन खराब आहे यावेळेस हाताळली लेंथ चांगली होती पण लाईन इथे कुठे कुठे खराब आहे आणि मानसच्या बॅटमधून बऱ्याच वेळानंतर एक चौकार आलाय स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल स्कोरबोर्ड 50 पण एकदा मात्र क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय एक धाव मात्र इथून मिळणार
जिथे मात्र आपण बघू शकतात काही फलंदाज असतात ऑन साईडलाच मात्र भार देतात आणि त्यामधील एक माणूस आपल्याला पाहायला मिळतोय जिथे आता शेवटची डेथ ओव्हर आहे आणि आपल्या स्ट्रॉंग झोनकडे जाण्याचा प्रयत्न करतो. एक धावेने स्कोरबोर्ड 51, 2 ओव्हर 36 होत्या आणि त्यानंतर 5 ओव्हर आणि 3 बॉल 51 आहे. म्हणजे पुढच्या 21 बॉल मध्ये धावा आल्याने परंतु धनराजचा हा हिट ताकदवार कारण पोलार्ड स्टाईल चेंडू चाललाय सीमा पार 6 षटकार एसडीजे. इज अ मास्टर 6 ने स्कोरबोर्ड 57. यावेळेस मात्र ऑफसाईडला चेंडू टाकलाय पॉईंटच्या भागामध्ये चेंडू खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे मात्र बाउंड्री लाईनच्या जवळ क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धाव मिळत आहेत. एकूण 60 धावा झालेले आहेत. शेवटचा बॉल असेल गोलंदाजी मात्र धुराजने देखील खूप चांगली केलेली आहे. 59 धावा धावपलकावर. शेवटचा बॉल शेवटच्या ओव्हर मधला टॉस साठी यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन आणि डॉट बॉलने केलंय फिनिश. 59 आणि 60 धावेचं आव्हान असेल युनिट 3 संघासमोर. मी म्हणेल की ही मॅच थोडी बॅलन्सिंग आता वाटते जिथे मात्र 2 ओव्हर 36 होत्या आणि पुढच्या 24 बॉल मध्ये 23च दिलेले आहेत आणि धावा झाल्यात 59 आणि 60 धावेचं आव्हान इथे पाहायला मिळते. जाऊया आपण टॉस कडे जिथे युनिट 4A आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल युनिट 4B या दोन टीम दरम्यान टॉस केला जाईल. कमांड डीजे मास्टर बजाव. मनोजजी साहेब इकडे उपस्थित आहेत. मनोज दिधोरिया साहेबांच्या साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. चला दोन्ही टीम कॅप्टन या टॉस बॉक्स कडे. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन युनिट 4A आणि युनिट 4B कॅप्टन यायचं आहे. पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार. या ना आमच्या समवेत जोडले जाते मनोज सर. मनोज सर या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणणार. कॅप्टन सागर वडे कॅप्टनला पाठवा. युनिट 4A आणि युनिट 4B दोन सख्खे भाऊ आमने सामने सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या मयुरेश पाटील. मयुरेश पाटील कॅप्टन. सागर वडे आलेले आहेत आणि टॉस केला जाईल. मनोज साहेबांना विनंती घ्या आपण टॉस करा.
आणि काठ. बी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय घेणार समोर ए संघ आहे. बॅटिंग 6 ओव्हरची मॅच आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65. असं बघायला गेलं कोणी जिंको युनिट 4 तर जिंकणार आहे. किती मजा येते एक साथ खेळण्याची? एक साथ खेळण्याचे म्हणजे असं काय सांगू आता. कंपनीमध्ये थोडी तू मैमे होते. आम्ही हरवला, आम्ही जिंकलं, तुझा कॅच घेतला. काय म्हणा या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल? स्पर्धा व्यवस्थितपणे चाललंय आणि अशीच पुढे पण असंच चालत राहावं. बेस्ट लक देतोय तुमच्या टीमसाठी. सगळं टॉस गमावल्या पर तो फिल्डिंग आलाय. मनासारखं का मनाविरुद्ध? मनासारखं आहे पण बॅटिंग हवी होती. थोड्या धावा बनवायच्या होत्या. समोर टीम बी आहे, तुमच्याच युनिटची टीम आहे. काय म्हणणार किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. कसं वाटतं इथे खेळताना पीटीटीएस मैदानाबद्दल काय म्हणणार? खूप छान मैदान आहे आणि चांगलं आयोजन आहे. सर्व नीट झालं पाहिजे. बेस्ट लक देतोय आमच्या समवेत मनोज सर. 2 शब्द कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये येऊन? नाही, स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि मला ते खूप बरं वाटतंय की काही असेल तर युनिट 4च असणार. थँक्यू. बेस्ट लक देतोय. टॉस बॉक्स मधून न्यूज जसे टॉस विन केलंय युनिट बी संघाने आणि धाडसीचा निर्णय युनिट 4 बी टीमने घेतलेले आहे. बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅच कडे. डॉट वर डॉट येत असताना ओपनिंग जोडी भावेश आणि प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळते. 60 पर्यंत पोहोचायचं असेल तर सुरुवातीचे 2 ओव्हर खूप महत्वपूर्ण असतील बॅटिंग टीमसाठी. तिथे मात्र एक समोर तगडी टीम आहे जिथे लगातार 3 वर्ष स्पर्धा जिंकलेली आहे ज्यांनी. हलक्या हाताने ओ क्या बात आहे, सुपर कॅचिंग, अप्रतिम कॅच आपल्याला पाहायला मिळते. दिलेश क्षेत्ररक्षक, सुपर कॅच. एस डीजे मंडप डेकोरेटर्स आपण कुठे असतील तर कृपया करून कॉम्बॉक्स कडे या. मंडप डेकोरेटर्स आपण कुठे असतील तर कृपया करून कॉम्बॉक्स कडे या. विकेट आलाय, चांगली कॅचिंग आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पॉइंटला दिलेश अप्रतिम कॅच करताना. नवीन बॅट्समन भुराज आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र इथून पाहायला मिळेल. बॅटिंग तेवढी मानसची खास राहिली नाही परंतु बॉलिंग अगदी धारदार आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेटचा मारा. स्कोरबोर्ड 2 आहे. चेंडू फेकून झालेत 5. एक विकेट मात्र गमावलेला आहे. शेवटचा बॉल असेल पहिल्या ओव्हर मधला. अर्धी विकेट आणि रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. डॉट बॉल येतोय. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 2. 5 ओव्हर आणि 58 धावेची गरज. कमांड डीजे मास्टर. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये दिलेश आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी तयार. समोर फलंदाज भुराज आणि नो स्ट्राईकला प्रफुल्ल आपल्याला भावेश पाहायला मिळते. पहिलाच बॉल उडवलाय आकाशाला, भिडत चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार. 6 दिलेशवर केलेला हल्ला षटकार. एस डीजे
मास्टर षटकार आलाय, क्या बात आहे, सुपर स्ट्रोक आहे. त्यानंतर मात्र इकडे थोडी लाईन बदलली, लेंथ बदलली, चेंडूला थोडं बाहेर देखील आणि लांब देखील ठेवण्यात आलं. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक दुसरा, 2 बॉलचा खेळ झालेला आहे. धाब्याचा विचार केला तर धावा झाल्या त्या म्हणजेच 8. पुन्हा एकदा लोवर फुल टच बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळेस मात्र स्टंप आउटची अपील केली होती. हर्ष पाटील संपंच आम्हाला कळवतात की नोट आउट आहे, इथे मात्र नोट आउटचा कॉल येतोय. 3 बॉल आतापर्यंत फेकून झालेत, 6 धावा खर्च केलेत. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर दुसरा बॉल डॉट, तिसरा डॉट आणि यावर बॉलवर ओ सोपा कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळते. अगदी हातामध्ये खेळला होता आणि अंतिम क्षणाला मात्र कॅच ड्रॉप होताना आपण पाहू शकता. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल, स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल, स्कोरबोर्ड 10 स्कोर कार्डवर. सोपी संधी गमावली. ऑन साइडला फटका, लोअर फुल टच बॉलला खेळला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे धनराज. एक धाव मात्र नक्की मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर. फुलटस बॉल आहे आणि शॉर्ट मिड विकेटला देखील कॅच ड्रॉप. सोप्या सोप्या कॅचेस ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा समाप्त. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 12 स्कोर कार्डवर. 24 चेंडू आणि 48 धावेची गरज. कमांडीचे मास्टर बजाव. बाहेर हलक्या हाताने खेळलाय. सिंगल साठी जात असताना 1 धाव पूर्ण केली. अपील केले, पंच सांगतात सुरक्षित पोहोचलाय क्रीज मध्ये. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर 13 धावा धावफलकावर. 13 धावा झाले 13 बॉल मध्ये, ज्यामध्ये एक षटकार देखील आहे, डबल देखील आहे. कुठे कुठे बाकी डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये 47 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. शॉर्ट बॉलला हाफ शॉट, हाफ पुल म्हणायला हरकत नाही. अगदी खराब फिल्डिंग होत असताना वारंवार 2 धावा मात्र अंकित केल्या जातील. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 15-15 स्कोर कार्डवर. 60 धावेचं आव्हान आहे. 15 धावा धावफलकावर आहेत. आपण पाहू शकता स्पॅक डिव्हिजन ए संघ आणि त्यांच्या विपक्ष युनिट 4 संघ आपल्याला पाहायला मिळते. युनिट 4 संघ बॅटिंग करताना पुन्हा एकदा मात्र शॉर्ट बॉल होता. फटका तेवढा पॉवरफुल सजवता आला नाही आणि यावेळेस दुसऱ्या अटेम्प्टला टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट. यस डीजे.
सर्वांना विनंती आहे, पाणी वगैरे लागेल तर ओव्हर ब्रेक मध्ये आणा ही विनंती आहे. फेकून झाले चेंडू. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. चांगला बॉल आहे मात्र इकडे चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. अगदी 22 यार्डचा हा पिच आहे जिथे आपण बघू शकतात लेदर क्रिकेट प्रॉपरली खेळलं जातं. पीडीडेचं हे ऐतिहासिक मैदान आहे. एज लागलाय. कॅच उडाला होता शॉर्ट थर्डमॅनला. साहिल टेंबुलकर फील्ड करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 स्कोर कार्डवर 16 धावा लागल्यात जात आहेत. जिथे आपण बघू शकतो की आज मैदानातून इंडियाला रिप्रेझेंट करणारा शार्दूल ठाकूर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी रणजी ट्रॉफी खेळणारे, रणजी चॅम्पियन ट्रॉफी खेळणारे प्लेयर देखील पाहायला मिळाले. एज लागलं आणि स्पोर्टमॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळते. जिथे मात्र आपण बघू शकतात कॅच पकडल्या फलंदाज मात्र डगआउट्सकडे येत असताना एक खेळाडू वृत्ती खूप कमी खेळाडूच्या अंगी असते आणि आपल्याला पाहायला मिळते फलंदाज बाद गॉन. एस डी जमाचा बजाव. कॅरम स्पर्धा सुरू आहे. युनिट 4 चा कोणी खेळाडू जो आहे कॅरम स्पर्धेमध्ये त्याने तिकडे पोहोचायचं आहे. युनिट 4 च्या खेळाडूला विनंती आहे की आपण पोचा कॅरम बोर्डकडे. कॅरमची स्पर्धा सुरू आहे नाहीतर तुम्हाला वॉकआउट करण्यात येईल हे लक्षात घ्या. नवीन बॅट्समन सचिन डोंगरे. डोंगरासारखेच फटके खेळावे लागतील मॅच जर बनवायची असेल. गोलंदाज तयार. स्पॅक डिव्हिजन ए म्हणजेच युनिट 6A आणि युनिट 4C ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅचकडे जाऊया जिथे मात्र गोलंदाज तयार. अमित बारी मॅन फ्रॉम नवापूर तयार. गोलंदाजी मार्कवर. पडणार का फलंदाजावर भारी. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल उडवलाय. चेंडू गॅप मध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव पूर्ण केली आणि 2 धावा देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज सचिन आणि त्याच्या जोडीला विशाल आपल्याला पाहायला मिळते. सचिन डोंगरे विशाल. नो स्ट्राईकला विशाल. नो स्ट्राईकला सचिन. खूप चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. 4थं षटक. धावा झाल्यात 18-18. 60 धावेचं आव्हान आहे. अजूनही मात्र 42 धावेची गरज. गुड बॉल. खोलवरचा चेंडू. डॉट बॉल येतोय. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 42 धावा बनवायचे आहेत. यानंतर खऱ्या अर्थाने दो भाई दोनों तबाही आमने सामने रहेंगे. एक बाजूला युनिट 4A मोठा भाऊ, दुसऱ्या बाजूला युनिट 4B छोटा भाऊ. फुल टच बॉलला फटका स्विंग केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वन बाउन्स चेंडू अडवलाय आणि थ्रो करेपर्यंत एक धाव पूर्ण. विंदे आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19 स्कोर कार्डवर. 41 पाहिजेत 15 बॉल मध्ये. अमित बारी. अगदी ॲक्शन जर पाहिली तर लसित मलिंगाची आठवण करून देणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. ती IPL मध्ये पथिराने आपल्याला पाहायला मिळाला. सेम ॲक्शनमध्ये तो देखील श्रीलंकेचाच खेळाडू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. मलिंगानंतर खूप कमी खेळाडू आहेत जे श्रीलंका टीममधून श्रीलंके देशामधून आपल्याला IPL मध्ये खेळताना पाहतायत. ज्यामध्ये पथिराणे असेल, महेश तीक्ष्णा असेल आणि हसरंगा असेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला नाही भेटणार. कमालीचा
क्रिकेटचं मादप सौंदर्य, ऑफसाईडचा फटका, 4 एसडीचे मास्टर. चारने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 24 स्कोर कार्ड वर येणारे चेंडू अजून बाकी असतील. षटकातील एक. टोटल 13 चेंडू बाकी आहेत आणि 24 झालेले आहेत, म्हणजे बनवायचे 36 अजूनही. 13 बॉल 36 ची गरज. चांगला बॉल यावेळेस मात्र डायरेक्ट हिट आणि रन आउट. पंचाचं बोट आकाशाकडे परतावं लागेल फलंदाजाला. 12 बॉल आणि 36 ची गरज. एसडीचे मास्टर बजाव. यस मॅनेजर टीमचे कॅप्टन अमित संके इथे उपस्थित झालेले आहेत. अगदी काल डोंगरा एवढा स्कोर पाहायला मिळाला त्यांच्या टीमकडून. मॅच बघायला मजा देखील आली. प्रशांत आलेला आहे. 12 मध्ये 36 ची गरज आहे. पहिला बॉल. हो काय वेगाने चेंडू यावेळेस गेलाय. किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. टप्पा पडल्यावर मात्र इकडे स्किट होताना बाउन्स देखील पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये T20 अगदी न्यूझीलंड वर्सेस साऊथ आफ्रिका इडम मार्करचा खेळ पाहायला मिळाला. 44 बॉल 84 धावा तुफानी खेळी त्यांनी केली आणि आपल्या टीमला पोचलं पुढच्या फेरीमध्ये. लगभग चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो साऊथ आफ्रिकेकडून. आणि इथे मात्र चांगला फटका. दिलेश नाही चेंडू अडवू शकला. थोडं जास्त धावून गेला आणि चेंडू चाललाय सीमा पार. येतोय आरती प्रीमियर लीग चौकार. 4 धावा एसडीचे. पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर प्रत्युत्तर देखील दिलेला आहे. 10 बॉल 32 ची गरज आहे. स्कोरबोर्ड 28. 10 गेंदों में चाहिए 32. आतमध्ये येऊन शॉर्ट बॉलला जोरदार बॅट फिरवली होती. कीपर देखील बीट झालेला आहे. शॉर्ट दरम्यानला साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव येणार. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 29 धावा झालेल्या आहेत. 31 धावेची गरज आहे. 9 बॉलचा खेळ आपण पाहू शकता अजूनही बाकी आहे. आजच्या दिवसातली पहिली मॅच आपल्या भेटीला आलाय. यानंतर येणारी दुसरी मॅच युनिट 4A युनिट 4B आमने सामने सेमीफायनल फर्स्ट आपल्याला पाहायला मिळणार. 2026 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने. यावेळी चांगला क्षेत्ररक्षण गली रिझर्व मध्ये चांगली फेकी होती. चांगलं कॅरी देखील केलं होतं किपरने. 1 धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 30 धावा. 8 मध्ये आता मात्र 30 पाहिजेत. 2 बॉल आहेत. पहिला डॉट दुसरा 4 त्यानंतर 2 सिंगल. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 30 धावेची गरज. म्हणजे 28 बॉल मागे जे केलंय ते आता 8 बॉल मागे करावं लागेल. सरळ बॅटने गोलंदाजाच्या डोक्यावरून 1 बाउन्स बाउंड्री लाईन पार. 4 अमित बारीच्या डोक्याला सलामी देत चौकार एसडीचे.
मिळणार. 7-26. यावेळेस काय होतंय, सिंगल तर इथून पाहायला मिळते. बायच्या रूपात ही एक धाव, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. 1 ओव्हर आणि 25 धावेची गरज आहे. 35 पर्यंत गाडी पोहोचले, 60 पर्यंत पोहोचवायचे. 6 बॉल मध्ये 25 ची गरज एसडीचे. करून देण्यात येतील. हर्षद किणी डॉट बॉल आलेला आहे आणि अमित बारी गोलंदाजीवर तयार. लोअर फुलटॉस बॉलला चांगला फटका खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पॉइंटच्या भागामध्ये. 1 आणि 2 धाव पूर्ण होताना आता मात्र 4-23. गुरबाजची थोडी आठवण करून द्यावी लागेल. जिथे 4 बॉल 24 ची गरज होती. T20 वर्ल्ड कप सुरू आहे 2026 आणि साऊथ आफ्रिका वर्सेस अफगाणिस्तान आणि गुरबाजने लगातार 3 षटकार खेचले होते, असे खेचावे लागतील. परंतु इकडे नाही. इथे मात्र चांगला बॉल आलेला आहे. 1 धाव असेल. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 22 ची गरज. भले इथे मॅच विन होईल स्पॅक डिव्हिजन, परंतु युनिट 4C संघाचं देखील कौतुक केलं जाईल. असं म्हटलं जातं समोरच्या विजयापेक्षा आपल्या हरण्याची चर्चा जास्त झाली पाहिजे आणि ही चर्चा होणार. बऱ्याचच्या मनामध्ये चाललं असेल की पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर धावा आल्या नसत्या तर एखादा ही मॅच आम्ही घेऊन गेले असते, परंतु क्रिकेट म्हणा किंवा आयुष्य म्हणा जरा आणि थरला तारा नाही. 1 धाव असेल. लेग बाईचा इशारा आहे पंचांचा. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 21 ची गरज. खूप सारे नवीन टीम देखील या T20 वर्ल्ड कप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये इटली आपण बघू शकता नवीन संघ पाहायला मिळाला. सारा बॅटने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कॅच आउट. 1 मध्ये 21 ची गरज एसडीचे. हॅलो हर्षद